सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय नक्षत्र एंटरप्राइज तोदरपाडा संघाचे मिस्टर योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर महेंद्र भाकरे दोघेही आपण जर पाहिले तर क्लासिकल प्लेयर आहेत आणि महेंद्रनं पहिल्या सामन्यामध्ये काय क्लासिकल बॅटिंग केली। तब्बल चौकाराचा पाऊस पडला, अखेर 6 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि सध्या पाहू शकाल जगदीश पाटील राखेजी दिगाडकर यांच्या समेत चर्चा करत असताना सोबतीला कार्य या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे, विजयजी घरत, निलेशजी कोहली, कैलास पाटील सध्या एन्जॉय करत आहेत। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला षटक पाहू शकाल या ठिकाणी अक्षय कोहलीच्या चेंडू हातामध्ये पाहायला मिळतोय। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मोरेश्वर सुतारा तुम्ही पाहू शकाल अगदी हँड ग्लोव्स परिधान त्यांनी केलेले आहेत। मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे। ऑन साईडला पाहिलं तर अगदी डीप मिड विकेटला एक फिल्डर तैनात आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। एक वेगळी संकल्पना इथे मात्र आपण पाहतो टीम नानकरच्या वतीने। एक धाव कंप्लीट झाली, फेकी थोडीशी रॉंग ऑन पाहायला मिळाली, परंतु एके धावेवरती आता मात्र महेंद्र समाधानी राहिलाय, कारण ज्यावेळी आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सदू त्या अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा होणं गरजेची आहे आणि ती सुरुवात अक्षय कोहलीच्या वतीने आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली। चांगला कव्हर ड्राईव्ह तिथे मात्र पाहिला आपण, परंतु एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन होतं आणि पहिल्या चेंडूवरती महेंद्रनं स्वतःचा आणि संघाचं आपलं अकाउंट ओपन केलं। वॉर ऑफ टायटन्स दोन्ही संघांना एक एक विजय संपादित करून दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन्ही संघ दाखल झाले आणि दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना सध्या इथे अनुभवतोय। टेनिस क्रिकेटमधील ही दोन्ही खूप मोठी नावं आहेत, अनेक वर्षापासून या नावानं हे संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग होत असतात। फक्त आमने लोणार पुरतीच मर्यादित ते संघ नाहीत, तर मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या दोन्ही संघांना आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला म्हणजे फुल टॉस होता आणि अक्षय तेडे आता मात्र खूप मोठी चेस त्याच्यासाठी सुद्धा आहे, परंतु काय फिल्डिंग त्याने तिथे पाहतोय आपण। एकाच ॲक्शनमध्ये त्याने चेंडू पकडला, एकाच अँगलला तो चेंडू फेक केला आणि दोघांच्या बॅटमधून आता मात्र आपल्याला एकेरी धाव पाहायला मिळाली। पॉवर प्लेचा षटक सध्या सुरू आहे आणि आतापर्यंत अक्षयनं मात्र दोघांना शांत ठेवलंय। पहिल्या चेंडू पाहिला ऑफ साईडला महेंद्रनं ड्राईव्ह केला आणि दुसरा चेंडू पाहिला तर योगेशनं ऑन साईडला ड्राईव्ह केलाय। 3 षटकामध्ये कमीत कमी 30चा आकडा उभारावा लागेल टीम चौदरपाडा संघाला। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, ओहो जबरदस्त फटका, अगदी मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू त्याला वेगाने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, टिपिकल पॉवर प्ले चौकार। उभे आहेत त्यात काही शंका नाहीये आणि जगतदादा पाटील यांचा गुणगान गाणारा संगीत सध्या आपण डीजे कल्पेश किंगच्या वतीने आपण ऐकतोय। पहिला चौकार चौदरपाडा संघासाठी महेंद्रच्या बॅटमधून पाहिला आपण, चांगला स्ट्रोक होता आणि आता मात्र पाहू शकाल लॅक्स्टम उडवण्याचा प्रयत्न अक्षय कोहलीचा पाहायला मिळाला, परंतु चेंडूची लाईन थोडीशी चुकीची निवडली, कारण जास्त गती प्राप्त करण्याचा प्रयत्न अक्षयने केला, त्याच गतीमुळे मात्र लाईन चुकीची मात्र पाहायला मिळाली। एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव आपण पाहिली आणि या सिंगलच्या वतीने धावसंख्या आता पुढे वाटचाल करते। बिनगडी बाद 7, कोण कोणावरती करेल मात या सामन्यामध्ये। चॅम्पियन ट्रॉफी 2025-26चा हा सध्या आपण थरार अनुभवतोय। ओह काय फटका केला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय। टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार। अंकित दलवी होता, एक क्षण असं वाटलं की मात्र त्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावेले, परंतु आपण जर उजव्या हाताच्या फलंदाजाचा विचार केला तर ऑफ साईडला आता मात्र हॅरी वेगाने वारे सुद्धा वाहत आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूनं थोडीशी गती सुद्धा घेतली आणि वेगाने चेंडू निघून गेला आणि हा पहिला षटकार महेंद्रच्या बॅटमधून नानकर आता संघ पाहिला तर
थोडंसं मात्र आपल्याला दडपणामध्ये प्रेशरमध्ये पाहायला मिळतो. ज्या अनुषंगाने आता धाबा निघतायत महेंद्रच्या बॅटमधून. एक चौकार निघाला, एक षटकार निघाला आणि डबल फिगरमध्ये आता मात्र आकडा आपण पाहतो विदाऊट लॉस 13 आणि अजूनही मात्र पॉवर प्ले पैकी षटकाचा विचार जर केला तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट या दोन्ही सलामीवीरांच्या वतीने आपण पाहतोय. नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाची. हो पुन्हा इथे मात्र लेडिंग चेंडू हव्यात. यष्टीरक्षक मोरेश्वर सुतार चेंडूच्या खाली पकडली झेल आणि अखेर पहिला धक्का टीम सोदरपाडाला. मात्र सफलता प्राप्त केली अक्षय कोहलीने. आय थिंक चेंडूवरती फिंगर रोल त्याने केला होता, कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता. बादची अगदी वरची कडा आणि पहा सेलिब्रेशन जसा झेल मोरेश्वरने पकडला तशी त्याने मात्र हवेत उडी मारली. कारण त्याला माहित होतं की महेंद्र मग चांगल्या मूडमध्ये आहे, चांगल्या प्रकारे त्याच्या बॅटमधून धाबा निघतायत आणि याला बाद करणं म्हणजे कुठेतरी गरजेचं झालेलं आहे. आणि ते विकेट अखेर अक्षय कोहलीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. न्यू बॅटर मिस्टर विकी भंडारी तिसऱ्या क्रमांकावरती याला बॅटिंग करण्यासाठी 3 षटकांचा हा सामना हाणामारी. आता मात्र इथून मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण 3 षटकांचे ज्यावेळी सामने असतात त्यावेळी मात्र फलंदाज प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न आतापर्यंत सोदरपाडा संघाचा आपण पाहिला. 13-1 पॉवर प्लेमधील शेवटचा चेंडू फेस करेल विकी. छोटा पॉकेट, हो भन्नाट वेग, भन्नाट वेग पाहिला तर आउट स्विंगर. अक्षयकडे कला आहे, एकाच अँगलला तो इन स्विंग टाकू शकतो, आउट स्विंग टाकू शकतो आणि ती कला शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिली. तर षटकाची सुरुवात जर पाहिली तर थोडीशी खराब होती, परंतु अंत चांगल्या रीतीने पाहिला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13-1 यानंतर तो पुढील सामना असेल. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल पवनपुत्र पीसे आणि जय झोटिंग. देवरुंग दोन्ही टीमला विनंती असेल की आपण सज्ज राहा आणि नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. सध्या स्पर्धेचा आनंद घेत असताना या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जगन पाटील सध्या आमच्या मुख्य मंचकावरती पाहू शकाल आनंद घेत आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय थेटी आणि मात्र पहिला चेंडू पाहू शकाल हवेत उडवलाय फलंदाजानं. सोनू आला, वेगळ्या दोरीचा प्रयत्न होतोय, रनआउटची संधी परंतु फेकी चुकीची. पुन्हा मात्र पाहू शकाल तिहेरीचा प्रयत्न होतोय. थेटे थोडासा नाराज पाहायला मिळतोय, परंतु अक्षय कोहली सांगतो की एक्झॅक्टली पहिल्यांदा तुम्ही चेंडू कॅरी करा, कलेक्शन करा. आणि याच गोष्टी मात्र या ठिकाणी नेहमीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतात. कारण टीमवर्क असणं फार गरजेचं आहे. चुका होत असतात, परंतु त्या चुका लगेच तुम्हाला रिकवर सुद्धा करणं गरजेचं असतो. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या आणि आता संघाने धावसंख्या पाहू शकाल 15 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पुन्हा ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी जमिनीला रेंगायलाच चालला, अगदी स्क्वेअर लेग वगैरे दूरवरून क्षेत्ररक्षक वेगानं येतोय. अक्षय थेटे पाहिलं तर मग रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, खूपच उंची या खेळाडूने गाठलेली आहे. ग्रामीण भागाचा क्रिकेट असेल किंवा ओपन क्रिकेट, या दोन्ही क्रिकेटचा त्याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि सातत्याने नानकर संघासाठी नेहमीच तो प्रयत्नशील राहिलेला आहे. आणि पुन्हा मात्र पाहू शकेल त्याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळी फिल्डिंग त्या स्वरूपात तो बदलाव करत असतो आणि त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी नेहमीच करत आलेला आहे. हो इथे मात्र पाहू शकाल फास्टर वन लेग बिफोरच्या रूपाने या ठिकाणी अजून विकेटचा पतन अगदी यष्टांच्या मधोमध पकडला. पंचांचा बोट आकाशाकडे आणि लागणारा दुसरा धक्का टीम नक्षत्र सोदरपाडा संघाला. पालाबला अगदी मिडल स्टंपवरती चेंडू जाऊन धडकत होता. तुम्ही रिप्लेमध्ये पुन्हा पाहू शकाल हे दृश्य. यष्टांच्या रोखाने चेंडू हाताळली, वेगवान चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न पालाबला विकीच्या वतीने, परंतु अपयशी ठरला तो त्या स्ट्रोकमध्ये आणि अखेर शून्यावरती बाद होऊन तो मात्र माघारी परतला. न्यू बॅटर रोशन भंडारी स्वतः संघनायक आहे.
कालचा दिवस आपण जर पाहिला तर जय हनुमान चौदरपाडा संघाने गाजवला, परंतु आजचा दिवस मात्र बघा कोणता संघ गाजवेल आणि जो संघ मात्र क्वालिफाय होणार आहे तो मात्र दुसऱ्या सेमीफायनलमध्ये चौदरपाडा संघाच्या विरोधात आय थिंक जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. पुढील सामना तुम्ही पाहू शकाल जय जोटिंग देवरुंग विपक्ष पवनपुत्र पिसे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण यायचंय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली, परंतु त्याच्यानंतर 2 विकेट्स मात्र नक्षत्र चौदरपाडा संघाने गमावले. महेंद्रनं एक षटकार ठोकला, एक चौकार सोडला. त्याच्यानंतर पाहिला तर विकी आला, विकी मात्र अपयशी ठरला. हो, पुन्हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत झेल पकडलाय, परंतु पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा आय थिंक. लेग बाईज. ॲक्शन असं वाटलं होतं की मात्र आय थिंक पंचांचा निर्णय नो बॉल आहे, परंतु त्याने पिचिंग सांगितली सरांनी की एक्झॅक्टली ऑफस्टिकच्या चेंडू बाहेरची हाताले होते, परंतु तदनंतर पावसाळ्यात दोरीचा प्रयत्न होतोय. चेंडू शोधताय तरी शोधता फलंदाजांना आय थिंक 2 धाबा शोधल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये भागमभाग. 3 धाबा कंप्लीट. प्रत्येक धावेला फार महत्व असतो. मी नेहमीच सांगतो की ज्यावेळी आपण राजकारणामध्ये उतरतो त्यावेळी एका मताला फार महत्व असतो. शिक्षण घेत असताना एका गुणाला फार महत्व असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतो. आणि इथे मात्र चुका होत आहेत. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये नानकर संघाला मात्र कुठेतरी सुधारणं गरजेचं असेल. या 3 धावा इथे मात्र ॲड केल्या जातील आणि 3 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. 2 गडी बाद 21-21. दुसरा षटकाचा खेळ. हे दृश्य पहा. सध्या भागमभाग मयूर चेंडूचा पाठलाग करतोय आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र तो चेंडू उचलून फेक केला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहिला. दुपारचा सत्र, परंतु शांतमय क्रिकेट. चॅम्पियन ट्रॉफी सध्या आपण अनुभवतोय. पुन्हा वेगवान चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू जास्तच मात्र या ठिकाणी मूव झाला आणि त्याचमुळे मात्र पंच गोलंदाजाला दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपात सिंगल धावा, आतापर्यंत 4 अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्या नानकर संघाने. लेगबाईच्या स्वरूपात 2 तर वाईटच्या स्वरूपात 2. सुंदर स्कोरिंग सध्या आपण पाहतोय आमच्या कॉम्बॉक्समध्ये. मिस्टर हॅरी मॅन फ्रॉम सावध. फटका हवेत केला, मिडॉपला बेट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्यानं 4 धाबांसाठी सवकार. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी पाहुण्यांचा शुभागमन होतोय. देवरुंगपाडा गावातील प्रसिद्ध उद्योजक मार्तंड बिल्डरचे प्रोप्रायटर अर्थात शरदजी गोडे आणि माजी उपसरपंच एक उत्कृष्ट कलाकार रोहिदासजी गोडे यांचे इथे शुभागमन होत आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण आपलं चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धाबा धावफलक्यावरती पाहिला, म्हणजे 13च्या धावगतीने आता मात्र या ठिकाणी वाटचाल करतात. त्याला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केलेली आहे, पाणी पूर्तता करा. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर 13 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा मात्र आपण पाहिलं 13 धाबा आणि अजूनही मात्र एका षटकाचा खेळ येणं बाकी. वेलकम शरदजी गोडे अँड वेलकम रोहिदासजी गोडे. दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत. शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल कोणत्या गोलंदाजाकडे आता मात्र संघाने चेंडू सोपवणार. येणाऱ्या 20 नोव्हेंबर पासून
24 नोव्हेंबर पर्यंत मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नानकर संघाच्या वतीनं तब्बल 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिक असणारी स्पर्धा छत्रपती शिवाजी क्रीडांगण नानकर इथे मात्र रंगणार आहे. परंतु सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रभर चॅम्पियन ट्रॉफी 7 स्टार प्रेझेंट्स शेवटचं षटक आणि आता मात्र चेंडू सोनूच्या हातामध्ये सोपवलाय. कारण नेहमीच सोनूवरती नानकरकरांचा भरोसा राहिलेला आहे. मग माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक असेल, इतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील, प्रत्येक स्पर्धेमध्ये एक वेगवेगळ्या अँगलने तो मात्र छाप सोडत असतो. राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू आपली देण्याचा प्रयत्न, बॅट शिकाडा यस कॉट बिहाइंड. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रोशनला त्याने मात्र माघारी पाठवलंय. लागले या ठिकाणी चौदरपाडा संघाला तिसरा धक्का. व्यासपीठावरती आता मात्र अनेक संख्येने मान्यवर मंडळी पाहायला मिळत आहेत. कारण शेवटचा दिवस या स्पर्धेचा आज सुपर संडे सुपर मॅच आहे. सन्माननीय जगदशेठ पाटील त्यांच्या सोबतीला पाहू शकाल. शरदजी गोडे, रोहिदासजी गोडे, निलेशजी कोहली, राकेशजी दिगाडकर, विजयजी गरज, साईनाथजी पाटील, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. काय सोडून पहिल्या चेंडूवरती वेग प्राप्त केला आणि त्या बाउन्सवरतीच मात्र फलंदाजाला बीट केलं. हलकीशी कडा लागली आणि विकेट किपर मोरेश्वर सुतारनं मात्र विकेटच्या पाठीमागे कुठल्या प्रकारची चूक केली नाही. नेहमीच थेटे या प्रत्येक गोलंदाजाला मात्र कानमंत्र देत असतो. कारण त्याच्याकडे जो अनुभव आहे तो मात्र पूर्णपणे एखाद्या सामन्यासाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी तो झोकत असतो. आणि त्या अनुषंगाने मात्र सुरुवात सोनूनं केली. कारण पहिला विकेट्स पाहिला तर 13ला मात्र बाद झाला होता, दुसरा विकेट 16ला बाद झाला आणि त्यानंतर एक छोटीशी पार्टनरशिप पाहिली, परंतु ती पार्टनरशिप ब्रेक केली सोनूनं आणि 26 वरती 3 धक्के आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगचा विचार करत असताना नवीन प्रयत्नात विकेश कोहली फटका आबेद केला. स्टँड अँड डिलिव्हर प्रॉपर कनेक्शन. चेंडू चाललाय अक्षय थेटेच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. या शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जय झोटिंग देवरुंग विपक्ष पवनपुत्र पिसे या पुढील होणारा सामना. आणि या षटकारानं आता मात्र एक ऊर्जा निर्माण झाली खेळाडू कक्षामध्ये. कारण 30चा पल्ला मात्र या ठिकाणी उभारलाय चौदरपाडा संघाने. कारण 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या. सुरुवात करून विकेट्सने केली होती, परंतु त्याच्यानंतर फलंदाजानं पलटवार केला आणि आता मात्र गोलंदाज पुन्हा वार करतोय. वार पलटवार म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, पहिले ती तुम्हारी अब हमारी, हे सांगत असताना सोनू जबरदस्त बाउन्स अगदी योग्य टप्प्यावरती चेंडूच्या हाताळणी आणि विकेटच्या पाठीमागे आज मोरेश्वरनं चांगलं कार्य केलेलं आहे. धावसंख्या स्थिर, 3 गडी बाद 32. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. कारण योग्य टोटल आता मात्र चौदरपाडा संघाने उभारली. हो पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल चांगला चेंडू. कारण चेंडू येण्याच्या अगोदरच फटका विकेशनं मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि चेंडूची गती थोडीशी कमी केली गोलंदाज सोनूनं. ही कला त्याच्याकडे आहे. पंचांकडे मात्र दाद मागतायत बॅटर, परंतु आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी योग्य बाउन्स अगदी नाका जोलून चेंडू मात्र निघून गेला आणि यष्टांच्या डोक्यावर फ्लाय झालाय. योग्य निर्णय पंचांचा. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला लागोबारचा दुसरा डॉट चेंडू. जबरदस्त वापसी सोनूची पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस वेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू चालला अगदी मिड विकेटला एका हाताने चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न अक्षय कोहली करतोय. दुहेरीचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी, परंतु चित्त्याच्या सप्लायनं त्या 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या षटकाचा विचार केला तर मात्र एकही चेंडू योगेश कोहलीला मात्र खेळण्याची संधी मिळाली नाहीये, परंतु धावा येत आहेत.
मग योगेशच्या बॅटमधून असतील किंवा विकेटच्या बॅटमधून असतील, धावा येणं मात्र फार गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळी चांगली कामगिरी कराल त्यावेळी तुम्ही एखाद्या संघाला एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. आणि त्या अनुषंगाने मात्र विकेट सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. जरूर तो 2 डॉट केला आहे, परंतु एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला, एक दुहेरी धाव निघाली आणि त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे की तो स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग करू शकतोय. आणि तीच अपेक्षा असेल आता मात्र चौदरपाडा गावातील जे पाठीराखी ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांच्या संघनायकाला असेल की एखादा मोठा फटका इथून येणार का. हो, बॉलर फास्ट ड्राईव्ह अगदी सरळ चेंडू चाललाय या स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर पुन्हा 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. 3 षटकांचा खेळ आय थिंक पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36-3 लक्ष असेल 37 धावांचं. त्या धावांचा पाठलाग इथे मात्र गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ कशा रीतीने करेल तत्पुरते जाऊया आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करतो. जय झोटिंग देवरुंग विपक्ष पवनपुत्र पिसे. हॅलो चेक. या विभागाचे भाग्य विधाते भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष आणि विद्यमान सरपंच जगशेठ पाटील, त्यांच्या सोबतीला सन्माननीय शरदजी गोडे साहेब आणि रोहिदासजी गोडे. चला आपण या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी इथे मात्र संपन्न करतोय. वेलकम साहेब, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. चला आपण जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आणि कॉल देतील पवनपुत्र पिसे संघाचे संघनायक. छापाचा कॉल आहे आणि छापा झालेला आहे, म्हणजे टॉस जिंकल्या पिसे संघाला मी विनंती करतो की आपल्याला फक्त निर्णय आमच्यापर्यंत द्या आणि मान्यवरांनी इथेच थांबायचं आहे. चला तर आपण याच ठिकाणी आजचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला आज लाभणारे हे मान्यवर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपण जगनशेठ पाटील यांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण चॅम्पियन ट्रॉफी मध्ये संपन्न करतोय. मी संस्थापक कार्याध्यक्ष तथा राकेशजी दिगाडकर असतील, अजितजी पाटील असतील, मी सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगनशेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. हे मायेची उबदार शाल आहे आणि प्रेमाचा गुच्छ अर्थात आपण पुष्पगुच्छ आणि तदनंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण जगनशेठ पाटील यांना आपण सन्मानित करतोय. दादा आपण इथे आलात, खरोखर या स्पर्धेची शोभा वाढवली, मी तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण मार्तंड बिल्डरचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये आज सन्माननीय शरदजी गोडे साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. शरदजी गोडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा 7 स्टारला विनंती करते की आपल्या शुभ आपण हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. चला शरदजी गोडे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय अनंताजी केड यांच्या शुभ हस्ते. आणि आपल्यापासून आता मात्र जगनशेठ पाटील रजा घेत असताना साहेब आम्ही पुन्हा येणार याच आश्वासन आपण या ठिकाणी रजा घ्यायची आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर रोहिदाजी गोडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक चांगले मूर्तिकार आहेत, कलाकार आहेत आणि माजी उपसरपंच राहिलेले आहेत ग्रामपंचायत देवरुंगपाडा गावासाठी आणि त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. 7 स्टारच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि जाऊया आता मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. 37 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ कशा रीतीने करेल ते आपण ऐकणार आहोत कॉम्बॉक्स मधून. पुढील आवाज असेल माझे सहकारी समालोचक सज्ज होत आहेत समीर ठाकरे. थँक्यू. धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर. नुकतेच मान्यवरांचं आगमन आणि या स्पर्धेतून सन्माननीय सरपंच साहेब जगनशेठ पाटील या स्पर्धेतून रजा घेत असताना
पुन्हा एकदा मी आपलं शतश आभार व्यक्त करतोय. 37 धावांचं लक्ष पार करायचं आहे. चांगली टोटल या ठिकाणी सेट करण्यात आले. 36 धावा 3 ओव्हर्स मध्ये कंप्लीट करण्यात आल्या. पहिल्या षटकाला सुरुवात केली. दुर्वेश कोहलीनं मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली होती. मोरेश्वर सुतार या खेळाडूवरती भरपूर काही निर्भर असेल. मागच्या सामन्याचा हिरो अंकित तलवी आता ऑन स्ट्राईक असेल. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती आणि तो अंकित आता स्ट्राईक एंडला. इथून आता 3 ओव्हरचा सामना आहे. 12च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. मॅच ऑफ द आफ्टरनून सेशन मध्ये सर्वात मोठा सामना तुमच्या समोर आहे. राऊंड द विकेट. ओ लॉफ केला, समोर उडवला बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर भरपूर पुढे आला. विकेट कोहली त्या ठिकाणी सज्ज होता आणि त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ना आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं की लॉंग ऑनचा फिल्डर एवढा पुढे होता की त्याला मागे जाता आलं नाही. तुम्हाला मागून पुढे धावता येईल परंतु पुढून मागे धावणं कठीण असतं. पुन्हा एकदा लॉफ केलाय. ओव्हर मिड ऑफ. क्लासिकल फटका मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मिड ऑफच्या डोक्यावरून नेत्रदीपक फटका. अंकित मागच्या सामन्यामध्ये कमाल खेळला आणि याही मॅच मध्ये जबरदस्त खेळी आता त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाली आहे. दुर्वेशला पलटवार करावा लागेल. अंकित दलवी हो लेट कॅट बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. एकच जाऊ. पॉवर प्ले मध्ये विशेषतः मोरेश्वर कडून खरं तर एक्सपेक्टेशन होत्या परंतु अंकित देखील त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे आणि त्यानं ती सुरुवात केली आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या त्या धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्या. 37 धावांचं लक्ष पार करायचं. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. सर्व खेळाडूंनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि ओव्हरऑल टीम वर्क पाहायला मिळाला. सर्वच्या सर्व बॅटर्स. एकमात्र खेळाडू जो शून्यावर आउट झाला विकी भंडारी. अदरवाईज सर्व खेळाडूंनी खूप चांगली बॅटिंग करून एक चांगला फायटिंग स्कोर उभा केलाय. रिव्हर्स स्विच इट. 360 डिग्री मध्ये हा खेळाडू बॅटिंग करताना आपण नेहमी बघत आलोय. मोरेश्वर सुतार आणि त्याच्या बॅट मधून येतो हा चौकार. त्याच्या समोर अनेक वर्ष क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहणारा खेळाडू मोरेश्वर आहे आणि सध्या तरी तो सिनियर खेळाडू युवा खेळाडूवरती भारी पडत असताना 16 धावा. पुन्हा एकदा स्विंग केले ऑन साइडला. भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. सुपर टायमिंग. एक्सलंट स्ट्रोक. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. खडे बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे. चौकारच नाही तर षटकारी मारू शकतो असं सांगतोय बॅटर सुतार. 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 विदाउट लॉस. पूर्णपणे मॅच मध्ये आता पकड निर्माण करत असताना छोट्या छोट्या चुका आहेत ना क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर महागात पडत असतात. त्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता समीकरण येणारे 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय परंतु क्रिकेट या खेळामध्ये आता हे षटक जर कमबॅक करणारा असेल
तर डेफिनेटली या ओव्हरमध्ये पलटवारून पुन्हा या मॅचमध्ये पकड निर्माण करू शकतो तो चौदरपाडा संघ. काल ज्या अनुमान चौदरपाडा संघ अंतिम 4 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ पाहायला मिळाला, परंतु त्यांच्या विरोधात कोण खेळेल याचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळेल. फायनलमध्ये बेहेर 11 बापगावनं प्रवेश मिळवलाय. रिवर्सचा प्रयत्न होता यावेळेला कीपर कडून बॉल जरूर निसटलाय. धावबाची संधी आहे. बरोबर 3 स्टंप समोर दिसत होते. पंचांचा बाईचा देखील इशारा आलाय. निशाणा साधता आलेला नाही आणि कीपर कडून ही मिस्टेक झाली आहे. अशा चुका ज्या आहेत त्या बिलकुल ऍक्सेप्ट आता इथून करणार नाहीत. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडाचे सर्व खेळाडू एक धाव तुम्हाला वाचवावी लागणार आहे, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये भरपूर सारे रन्स खर्च करण्यात आल्यात. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर दुर्वेश कोहलीच्या माध्यमातून बघायला मिळाली. महागडी ओव्हर बघायला मिळाली आणि त्याचा फटका कुठेतरी बसतोय. योगेश कोहली आता हा सिनियर खेळाडू आहे. आता एक चांगलं बॅटल बघायला मिळेल योगेश कोहली आणि त्याच्या विरोधात मोरेश्वर, कारण अनेक वर्षांपासून हे दोन खेळाडू खेळत आलेले आहेत. त्याच्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन काय आहेत ते दोघांनाही ठाऊक आहेत. त्याच्यामुळे हा बॅटल आता बघायला इथून मजा येणार आहे. योगेश जरूर विकेटचा प्रयत्न करेल. मोरेश्वरची विकेट इथून घेण्याचा प्रयत्न करेल. फुल टॉस आहे. मिड ऑफला बीट केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सर निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. षटकार आणि पुन्हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 27-10 ची गरज. 10 बॉल शिल्लक. रन बॉल इक्वेशन मॅच मध्ये आता मजबूत पकड. नानकर पुढे आल्या हलक्या हाताने फ्लिक करत असताना लॉकआउट मध्ये हा बॉल होता. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. विकेश कडून आज भरपूर साऱ्या चुका पाहायला मिळाल्या. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. स्कोर मोज विथ डबल टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावर 29. आता लेस रन बॉल इक्वेशन आहे. 9 बॉल शिल्लक आहेत आणि इथून आता 8 धावांची गरज आहे. म्हणजे आता एक चेंडू एक्स्ट्रा देखील आहे. 37 धावा. काल 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये देखील ही टोटल एक चांगली टोटल नक्की आपण बघत होतो, परंतु आज 37 धावा संरक्षित करत असताना स्थिती नाजूक राहिली आहे नक्षत्रात चौदरपाडा संघाची. ओव्हर द विकेट. ओ यावेळेला फक्त दिशा दाखवली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव इथे मिळाली आहे. बॉलच्या मेरिटवर आणि अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी दोन्ही बॅटर माहिर आहेत. खरं म्हणजे अंकित सरळ बॅटनं खूप चांगला खेळतो. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार जो आला तो समोर व्ही मध्ये. षटकार जो आला तो लॉंग ऑनला आणि चौकार जो आला तो लॉंग ऑफला आला. परंतु इथे बोरेश्वरच्या बॅटमधून बिहाइंड स्क्वेअर देखील रन्स आलेत. जो एक रिव्हरचा चौकार पाहिला बॅकवर्ड पॉइंटला. हा जो स्वीप आपण पाहिला तो स्वीप देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला. म्हणजे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि बिहाइंड स्क्वेअर दोन्ही बाजूने तो धावा बनवतो. त्याचा वॅगन व्हील आपण नक्की बघूया नंतर. परंतु आता 8 बॉलमध्ये 7 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 30 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असताना असं क्षेत्ररक्षण सातत्याने बदललं जातं. यानंतर पुन्हा एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात पवनपुत्र पिसे या दोन संघांमध्ये. पवनपुत्र पिसे संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. योगेश कोहली राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अंकित दळवी. कमी गतीने टाकलेला बॉल हलक्या हाताने फक्त पुश केला. जेंटल पुश. सिंगल. आता माहिती अंकितला आणि मोरेश्वरला सिंगल आपण मॅच जिंकू शकतो. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका विजयापासून दूर टीम गावदेवी स्पोर्ट नानकर. परंतु आज सामना शेवटच्या ओव्हरमध्ये गेला तर डेफिनेटली दबाव नानकर संघावरती देखील असेल, कारण आपण बऱ्याचदा अशा मॅचेस पाहिलेत की ज्या वेळेला रन बॉल इक्वेशन असतं त्या वेळेला बॅटर थोडीशी सावधानता बाळगतात आणि ती सावधानता कधी कधी अंगलट येत असते. म्हणून योगेश आता इथून विकेटचा प्रयत्न करेल किंवा डॉटचा तरी किमान प्रयत्न करायला हवा. हो यावेळेला हलक्या हातानं विथ बाउन्स ड्रॅग केला बॉलला. आउटफील्ड मध्ये बॉल मिड विकेटला येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज आहे गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. सीझनची सुरुवात आहे आणि या सत्राच्या पहिल्याच टुर्नामेंट मध्ये ज्यांच्या संघानं फायनल मध्ये प्रवेश केला अर्थातच बालारामजी मेहर
या संघटनेचे सचिव आणि त्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. बालरामजी मेहर, आपलं मनपूर्वक स्वागत चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. रोशन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. रोशनकडे ती क्षमता आहे. रोशन एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाला तो काम आता इथून करावं लागणार आहे. 4 धावा वाचवायच्यात. सहा बॉल मध्ये स्ट्राइक एंडला बॅटर अंकित असेल, तो सध्या इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय. 1 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं 12 वरती तो सध्या फलंदाजी करतोय. आणि एका बाजूला मोरेश्वर जो सध्या 20 धावांवरती फलंदाजी करतोय. हाय स्कोरिंग हा सामना होता आणि अशी बागेदारी गरजेची होती. सलामीवीरांकडून ही बागेदारी अपेक्षित होती आणि सध्या ती पार्टनरशिप होते. चला, वेळ थोडी कमी की आम्ही समजू शकतो की मॅच क्रुशियल मोमेंटला, परंतु चौदरपाडा टीम लास्ट ऑफिशियल वॉर्निंग आता तुम्हाला दिली जाते. आज फायनल डे. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. एक क्लोज फिल्डर कॅचिंग पोझिशनला आपण पाहतोय सध्या. शॉर्ट कव्हर तैनात करण्यात आला. शॉर्ट मिड विकेट. रोशन तयार. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेट एक लॉंग ऑन साइडला सेट करण्यात आला अंकित समोर. लॉंग ऑफ देखील एक क्षेत्ररक्षक तुम्ही विकेट्सला पाहतात. डीप कव्हर पॉइंटला देखील एक फिल्डर सेट करण्यात आला. फील्ड प्लेसमेंट ऑफ साइडला शॉट. थर्ड मॅन देखील आहे. रोशन राऊंड द विकेट बघतोय. 4 धावा वाचवण्यासाठी ऑन साइडला ट्रॅक केलाय. चांगला फटका अलॉंग द ग्राउंड. कंट्रोल खूप सुंदर होत्या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षणी तेवढं चांगलं आणि 2 धावा. 2 धावा गेल्यापासून ते रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावांनिशी आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 35 धावा 35 रन्स. आणि आता इथून हा सामना जिंकण्याकरिता फक्त 2 धावांची गरज आहे. ओ, यावेळेला पुन्हा एकदा चांगला ड्राइव्ह. रन आउट चान्स. क्विक सिंगल. स्कोर आर लेवल. आणि आता धावा ज्या झालेल्या आहेत त्या 36 धावा बरोबरीमध्ये सामना आलाय, परंतु कंपल्सरी 1 धाव जी आहे ती तुम्हाला कंप्लीट करावीच लागेल हा सामना जिंकण्याकरिता. आणि ती धाव 4 चेंडूंमध्ये पूर्ण करायची आहे. लास्ट 4 बॉल आर रिमेनिंग अँड ओनली 1 रन टू विन. टीम नानकर एकही विकेट या ठिकाणी घेता आलेली नाहीये नक्षत्रा स्पोर्ट चौदरपाड्याला आणि त्याच्याचमुळे ही परिस्थिती आता उद्भवली आहे त्या टीम समोर. 4 बॉल 1 फटका हवेत आणि या फटका विजयाचा. विजयी चौकार मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून. मॅच फिनिश. नानकर संघानं सामना जिंकलाय. दुसरा विजय आजच्या दिवसामध्ये मिळवत असताना अभिनंदन टीम गावदेवी स्पोर्ट नानकर अँड हार्ड लक टफ लक टीम नक्षत्रा स्पोर्ट चौदरपाडा.